रामकृष्ण हरी. मराठी अर्थासहित श्री ज्ञानेश्वरी वाचन. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग भाग 1. अर्जुनवाच. जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपण कर्मापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे असे मानता, तर मग हे केशवा, मला हे असले घोर कर्म का करावयास सांगता? मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कृपानिधी. तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामू करी. ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. हा गा कर्म तुची अशेष निरंकरीसी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविसी. तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मान देसी कर्मलेशा. आणि ऐसणी हे हिंसा करवित आहासी. मग अर्जुन म्हणाला, हे देवा कृपानिधे, तुम्ही जे वचन बोललात ते मी एकाग्रतेने श्रवण केले. आत्मज्ञानाचा विचार केला तर तेथे कर्म आणि कर्ता असे काही उरतच नाही. हे अनंता, असे तुझे निश्चित मत आहे. तर मग हे श्रीहरी, हे पार्था, तू युद्ध कर असे कसे बरे बोलतोस? या घनघोर युद्धामध्ये मला घालताना तुला काहीच वाटत नाही काय? अरे, तूच कर्माचा संपूर्णपणे निषेध करतोस, तर मग माझ्याकडून हिंसात्मक कर्म का करवून घेतोस? हे ऋषिकेशा, याचा तू विचार कर की आत्मज्ञानापुढे तू अल्पशा कर्माला देखील मान देतोस आणि माझ्या हातून एवढी मोठी हिंसा का करवून घेत आहेस? व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. आपण आपल्या मिश्रित दुपट्टी वचनामुळे माझ्या बुद्धीला भ्रम झाला आहे. तरी तू निश्चित असे वचन सांग की ज्यामुळे माझे कल्याण होईल. देवा तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे. आता संपले म्हणोपा आघवे विवेकाचे. हा गा उपदेशू जरी ऐसा, तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैद्युपथ्य वारुनी जाये, मग जरी आपणची विष सुये. तरी रोगिया कैसेनी जे सांगे मज. जैसे आंधळे सुईजे अभांटा, का माजवण दीजे मर्कटा. तैसा उपदेशू हा गोमटा वाढवला आम्हा. मी आधीची काही नेणे, वरी कवळिलो मोहे येणे. श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. तव तुझी एकैक नवाई, एथ उपदेशा माझी गोवाई. तरी अनुसरलिया काही ऐसी की जे. आम्ही तनु मनु जीवे, तुझिया बोला ओठंगावे. आणि तुवाची ऐसे करावे, तरी सरले म्हणे. आता ऐसिया परी बोधिसी, तरी निके आम्हा करिसी. एथ ज्ञानाची आस कायसी. अर्जुन म्हणे, तरी ये जाणेवीचे कीर सरले. परी आणिक एक असे जाहले, जे थिते हे डहुळले मानस माझे. तेवीची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेणिजे. जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झकवितू आहासी माते, की तत्वची कथिसी ध्वनिते. हे अवगमिता निरुते जाणवेना, म्हणून ऐके देवा. हा भावार्थू आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे, परी ऐसाही निके परी ऐसे. श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ.
हे देवा, तुम्ही जर असे बोलू लागलात तर आमच्यासारख्या अज्ञानी लोकांनी काय करावे? तर मग आता विवेकाची गोष्टच संपली असे म्हटले पाहिजे. याला जर उपदेश म्हणावयाचा तर मग याहून भ्रम तो निराळा कोणता? आता आमची आत्मबोधाची इच्छा उत्तम प्रकारे पूर्ण झाली म्हणावयाची. रोगी माणसाची प्रकृती पाहून एकदा का वैद्याने पथ्य काय ते सांगितले आणि त्याच वैद्याने जर रोग्याला विष खावयास दिले तर रोगी कसा जगेल बरे? तूच सांग. जसे एखाद्या आंधळ्याला आडमार्गाला लावावे किंवा माकडाला मादक पदार्थ पिण्यास द्यावा, तसा हा उपदेश आम्हा अज्ञानी लोकांना चांगलाच लाभला आहे. मला आधीच काही कळेनासे झाले आहे. मी मोहाच्या चक्रात सापडलो आहे. म्हणून हे कृष्णा, खरे काय आणि खोटे काय ही गोष्ट तुला विचारली आहे. पण तुझे एक एक नवलच आहे. तुझ्या उपदेशामुळे आमचा अधिकच गोंधळच होतो आहे. आम्ही तुला शरण आलो, तुझे विचार ऐकतो, तर मग तू आमच्याबरोबर असे का बरे वागतोस? आम्ही शरीराने मनाने जीवे भावे तुझ्यावर विश्वास ठेवावा आणि तू जर आम्हाला विचाराने भ्रमित केले तर सर्व काही संपलेच असे म्हणावे लागेल. आता असा जर तू बोध करणार असशील तर आमचे उत्तम कल्याण करतोस म्हणावयाचे. आता येथे ज्ञानाची आशा कशाची? असे अर्जुन उपहासाने म्हणाला. आता ज्ञान मिळविण्याची गोष्ट तर संपून गेली आणि असे झाले की माझे स्थिर असलेले मन संशयाने गोंधळून गेले. त्याचप्रमाणे हे श्रीकृष्णा, तुझे अलौकिक चरित्र मला समजत नाही. या निमित्ताने तू माझ्या चित्ताची परीक्षा घेत आहेस काय? किंवा तू मला भ्रमित करत आहेस का गूढ शब्दांनी तत्त्वज्ञान सांगत आहेस? याचा सूक्ष्म विचार केला तरी निश्चित असे काही कळत नाही. म्हणून हे देवा, आपण माझे ऐकावे. आता गूढ भाषेत भावार्थ सांगू नकोस. खरे काय आणि खोटे काय हे मला समजेल अशा भाषेत सांगावे. हे श्रीकृष्णा, माझी बुद्धी मंद आहे, तरी अशाही मला उत्तम प्रकारे समजू शकेल असे एक निश्चयात्मक सांग. देखे रोगा ते जिणावे, औषध तरी देयावे, परी ते अतिरुच्च व्हावे, मधुर जैसे तैसे सकळार्थ भरित, तत्व सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त, जया परी. देवा तुझ ऐसा निज गुरु, आजी आरती धनी का न करू, एथ भीड कोवणाची धरू, तू मायामुची. हा गा कामधेनूचे दुबते, दैवे जाहले जरी आपयते, तरी कामनेची का तेथे वाणी की जे. जरी चिंतामणी हाता चढे, तरी वाछेंचे कवण साकडे, का आपुलेनी सुरवाडे इच्छावेना. देखा अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहानाची जरी फुटावे, तरी सायासू का करावे मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती, उपासिता श्री लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती जाहलासी जरी, तरी आपुलिया सवेशा, का न मागावासी परेशा. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे, देखे सकळार्तीचे जियाले, आजी पुण्य यशासी आले, हे मनोरथ झाले विजयी माझे. जी जी परमंगळ धामा, सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीन आजी आम्हा म्हणूनिया. जैसे मातेच्या ठाई, अपत्य अनवसरू नाही, स्तन्या लागून पाही जिया परी. तैसे देवातून ते, पुसी तसे आवडे ते, आपुलेनी आरते कृपानिधी. तरी पारत्रिकी हित, आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. रोग नाहीसा होण्यासाठी वैद्याने औषध तर अवश्य द्यावे, परंतु ते अतिरुचकर आणि मधुर असावे. त्याप्रमाणे सर्वार्थाने परिपूर्ण असे उचित तत्व सांगावे, पण ते असे सांगावे की जे माझ्या चित्ताला समजू शकेल. हे देवा, तुझ्यासारखा सद्गुरू मला जर लाभला
तर मी माझ्या इच्छेची तृप्ती का बरे करून घेऊ नये? येथे मी भीड का बरे धरावी? तू तर माझी प्रेमाची माऊली आहेस. अहो, दैवयोगाने कामधेनूचे दुपटे जर प्राप्त झाले तर त्या प्रसंगी हवे ते मागण्यास कमी का करावे? किंवा चिंतामणी जर हाती लागला तर आपणास इच्छित वस्तू मागण्याचे संकट का बरे निर्माण व्हावे? आपणास हवी तशी इच्छा का करू नये? असे पहा की अमृताच्या सागराजवळ यावे आणि अमृताचे प्राशन न करता तहानेने व्याकुळ व्हावे. तर मग अमृत सागराजवळ येण्याचे श्रम तरी का बरे घ्यावेत? त्याप्रमाणे हे कमळापती, जन्मोजन्मी मनोभावे आम्ही तुझी उपासना केली, त्यामुळे दैवयोगाने तुझी आम्हाला प्राप्ती झाली. तर मग हे परमेश्वरा, माझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याजवळून मी का मागून घेऊ नये? माझ्या मनातील इच्छेकरिता खरोखर आज सुकाळाचा दिवस प्रकाशित झाला आहे. आज माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या. माझे पूर्व पुण्य फळास आले. माझ्या सर्व मनोकामना सिद्धीस गेल्या. सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवांत उत्तम असलेल्या देवा, तू आज आमच्या स्वाधीन झाला आहेस. ज्याप्रमाणे बालकाला स्तनपान करण्यासाठी आईसाठी कोणतीच वेळ ही अवेळ नसते, त्याप्रमाणे हे कृपानिधी देवा, मी माझ्या इच्छेप्रमाणे वाटेल ते तुला विचारणार आहे. तरी परलोकात हितकारी आणि इहलोकामध्ये आचरण करण्यास उचित असे जे एक निश्चित स्वरूपाचे आहे ते मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला. श्री भगवान उवाच. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, या लोकात पूर्वी मी 2 प्रकारचे मार्ग सांगितले आहेत. ज्ञानयोगाच्या आधारे आत्मज्ञानी सांख्यांचा एक मार्ग आणि निरपेक्ष कर्मयोगाच्या आधारे सिद्धी व असिद्धीविषयी समबुद्धी असलेल्या योग्याचा. या बोला श्री अच्युतू, म्हणत असे विस्मितू. अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो. जे बुद्धियोगू सांगता सांख्य मत संस्था प्रगटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. तो उद्देशू तू नेणसीची म्हणून क्षोभलासी वायाची. तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही. अवधारी वीरश्रेष्ठा हे लोकी या दोन्ही निष्ठा. मजची पासुनी प्रगटा अनादि सिद्ध. एक ज्ञानयोगू म्हणिजे जो सांखी अनुष्ठिजे. जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एक कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण. होऊन या निर्वाण पावती वेळे. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी. जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. का पूर्वा परसरिता भिन्न दिसती पाहता. मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. तैसी दोन्हीही मते सुचिती एका कारणाते. परी उपासती ते योग्यते आधीन असे. देखे उत्प्लवनासरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा. सांगे न रुके तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे कतुलेनी एके वेळे. तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. तैसे देख पा विहंग ममते अधिष्ठूनु ज्ञानाते. सांख्य सद्य मोक्षाते आकळिती. एर योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे. पूर्णतावसरे पावते होती. हे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण आश्चर्याने म्हणाले, हे अर्जुना, माझ्या बोलण्याचा अभिप्राय काही प्रमाणात गूढ आहे. निष्काम कर्मयोगाचे वर्णन करत असताना प्रसंगाने सहजच आम्ही सांख्यांना मान्य अशा योगाची निष्ठा सांगितली. तो उद्देश तू जाणला नाहीस म्हणून तुला व्यर्थ राग आला आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग
हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत. हे वीर श्रेष्ठा अर्जुना, या दोन्ही निष्ठा अनादी काळापासूनच्या आहेत आणि माझ्यापासून या लोकी व्यक्त झाल्या आहेत. त्यापैकी एका निष्ठेला ज्ञानयोग म्हणतात. त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात. त्यामुळे आत्मतत्वाची जाणीव होऊन तद्रूपता प्राप्त होते. दुसरी निष्ठा म्हणजे कर्मयोग होय. कर्ममार्गाने लोक ममत्वभाव ठेवण्याविषयी निष्णात असतात आणि काही काळाने त्यांना मोक्ष प्राप्त होतो. असे हे दोन मार्ग असले तरी ते एकाच चैतन्याच्या ठिकाणी एकरूप होतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही प्रकारच्या भोजनात समान तृप्ती असते. पूर्वेकडून वाहणारी नदी आणि पश्चिमेकडून वाहणारी नदी या वेगवेगळ्या दिसतात, परंतु सागरात मिळाल्यावर ऐक्य पावतात. त्याप्रमाणे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे जरी दोन मार्ग असले तरी ते एकच साध्य सुचवितात, परंतु त्यांची उपासना मात्र साधकाच्या क्षमतेवर अवलंबून असते. असे पहा की पक्षी उडाल्यानंतर ताबडतोब फळाला झोंबतो. त्याप्रमाणे माणूस अतिजलद वेगाने फळापर्यंत पोहोचू शकेल काय, हे तूच सांग. तो मनुष्य एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर हळूहळू जात असतो आणि काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत निश्चित पोहोचतो. त्याचप्रमाणे ज्ञानमार्गाने जे वाटचाल करतात ते ज्ञानी विहंगम मार्गाने तत्काळ मोक्षाची प्राप्ती करून घेतात. दुसरे जे कर्मयोगी आहेत ते कर्मयोगाच्या आधारे शास्त्राप्रमाणे आपला आचार करून काही काळाने मोक्षाला प्राप्त होतात. न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. मनुष्य कर्म न करण्याने निष्कर्मतेला प्राप्त होत नाही. तसेच प्राप्त कर्माच्या त्यागाने परमेश्वर साक्षात्कार रूप सिद्धी प्राप्त करू शकत नाही. वांचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना की प्राप्त कर्म सांडीजे एतुलेनी नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे सांगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केवी ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकू न कीजे की सिद्धही न सेविजे केवी सांगे. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुठे सहजे. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्य पदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. आणि आपुलिये चाडे आपा दिले हे मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलीजे उकलू तरी देखोनी पाहिजे परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. कर्माचा आरंभ केल्याशिवाय योग्य असे कर्म न करता कर्महीन पुरुषाला सिद्ध पुरुषाप्रमाणे निष्कर्म नक्कीच होता येणार नाही. अर्जुना, विहित कर्म टाकून द्यावे आणि एवढ्याने निष्कर्म व्हावे हे बोलणे व्यर्थ आहे, अज्ञानपणाचे आहे. पूर्ण भरलेल्या नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर कसे जावे असे संकट जेव्हा निर्माण होते तेव्हा नावेचा त्याग करता येईल काय, तूच सांग. भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर मग स्वयंपाक का बरे करू नये, अथवा तयार असलेल्या अन्नाचे सेवन का बरे करू नये हे सांग. जोपर्यंत निरीच्छ अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म केले पाहिजे. एकदा का आत्मसंतुष्ट अवस्था प्राप्त झाली की कर्म सहजच थांबले जाते. म्हणून हे अर्जुना ऐक, ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने उचित विहित कर्माचा त्याग करणे योग्य नाही.
आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला म्हणजे ते व्यवस्थित घडते किंवा कर्माचा त्याग केला म्हणजे कर्मसन्यास घडतो असे आहे काय? हे उगीचच अयोग्य बोलणे आहे. साधकाने याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म जरी टाकले असेल तरी ते टाकले जात नाही हे तू निश्चितपणे समज. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यतेरवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कारण कोणीही पुरुष केव्हाही क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. निसंदेह आहे की सर्वच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांनी पराधीन होऊन कर्म करीत असतात. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे. देखे विहित कर्म जे तुले, ते सगळे जसे ओसंडिले. तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे, सांगे श्रवणी ऐकावे ठेले. की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र उजाले परिमळूने घे. ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प जाहली मती. की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया, हे स्वप्नावबोधू ठेले. चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही. म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे. यरी धरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया. देखे रती आरूढिजे, मग जरी निच्छळू पैसिजे. तरी चळू होऊन हिंडिजे परतंत्रा. का उचलिले वायुवशे, जळे शुष्क पत्र जैसे. निचेष्ट आकाशे परिभ्रमे, तैसे प्रकृती आधारे. कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्म ही व्यापारे निरंतर. म्हणून संगू जव प्रकृतीचा, तव वरू त्यागू न घडे कर्माचा. ऐसिया ही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे. जोपर्यंत जीवाला शरीराचा प्रकृतीचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्माचा त्याग करीन अथवा कर्म करीन असे म्हणणे अज्ञानपणाचे आहे. कारण जेवढे कर्म म्हणून घडत असते तेवढे स्वभावतः सात्विक राजस तामस गुणांच्या अधीन असते. असे पहा की जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे जरी करावयाचे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नष्ट झाले आहेत काय? कर्माचा त्याग केला म्हणजे कानांचे ऐकणे बंद झाले का? डोळ्यांची रूप पाहण्याची दृष्टी गेली का? अथवा नाकपुड्या बुजून वास येईन असं झाला असे कधी होते का सांग? किंवा प्राण अपान या दोन्ही वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत का? किंवा बुद्धीचा कल्पनाविलास थांबला आहे काय? किंवा भूक तहान लागणे इत्यादी पीडा थांबल्या आहेत काय? स्वप्न व जागृत अवस्था या बंद पडल्या आहेत काय? अथवा पाय चालणे विसरले का? हे सर्व असू दे, जन्ममरण तरी संपले आहे का? हे जर काहीच बंद पडत नाही तर मग कर्मत्याग कसला? म्हणून प्रकृतीच्या अधीन असलेल्या पुरुषाला कर्मत्याग करता येत नाही. मनुष्य प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे सत्व रज तम हे 3 प्रकारचे गुण त्याच्याकडून कर्म घडवितच असतात. परंतु माणूस मी हे कर्म करतो अथवा या कर्माचा त्याग करतो असा व्यर्थ अभिमान अंतःकरणात बाळगत असतो. एकदा माणूस रथावर आरूढ झाला आणि काही न करता स्तब्ध झाला तरी देखील तो रथाच्या अधीन असल्यामुळे रथाचे फिरणे म्हणजे तोच फिरला असे होतो. एखादे वाळलेले झाडाचे पान काही न करता पडलेले असते, परंतु जोरात वारा सुटला की ते वाऱ्यामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत राहतेच. त्याप्रमाणे प्रकृतीच्या आधाराने आणि कर्मेंद्रियाच्या विकाराने निष्काम माणूसही नेहमी कर्म करीत असतो.
जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही. असे असूनही जे कर्माचा त्याग करू म्हणतात त्यांचा तो केवळ बोलण्याचा आग्रह असतो. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. जो केवळ कर्मेंद्रियांना जबरदस्तीने ताब्यात घेतो आणि मनात विषयांचे चिंतन करीत असतो तो अज्ञानी किंवा ढोंगी म्हटला जातो. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागून घडे. जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही. आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. जे उचित कर्माचा त्याग करतात आणि केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करूनच नैष्कर्म्य होऊ पाहतात त्यांना कर्माचा त्याग घडत नसतो. त्यांच्या मनामध्ये विषयप्राप्तीचे कर्तव्य दडलेले असते. त्यामुळे कर्मत्यागाचे त्याचे सोंग वरवरचे असते आणि ते कर्मत्यागाचे दारिद्र्यच असते असे जाण. हे अर्जुना, असे ते लोक आतून विषयसक्त असतात. त्यांच्या विषयांच्या आसक्तीबद्दल संशय घेण्याचे काही कारण नाही. हे अर्जुना, प्रसंग आला आहे म्हणून निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो. तरी तू ते एकाग्रतेने श्रवण कर. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रियै कर्मयोग मसक्तः स विशिष्यते. परंतु हे अर्जुना, जो पुरुष मनाने सर्व इंद्रियांना ताब्यात घेऊन अनासक्त बनून कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होय. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्यांतरी रूढ लौकिक भागू. जो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नाभेरी उचित जे जे. तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी परी तेथेची निउर्मी झाकोळेना. तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी असे सकळांसारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणोची देखिजे एरवी निर्धारिता नेणिजे सोय जयाची. ऐशा चिन्ही चिन्ही तू देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळख पा. अर्जुना, तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते. तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततू सुखे. जो अंतःकरणात सात्विक निश्चयाने दृढ असतो आणि परमात्म्याच्या स्वरूपात रंगून गेलेला असतो तथापि बाहेरून मात्र लौकिक रूढ व्यवहार करत असतो. तो इंद्रियांना आज्ञा करत नाही. विषय आपणास बाधा करतील अशी त्यास भीती नसते आणि ज्या वेळेस जी कर्मे करायची असतात त्यावेळी त्या कर्माचा तो त्याग करत नाही. कर्मेंद्रिये कर्मे करीत असताना तो पुरुष त्यांना आवरीत नाही, परंतु त्यामुळे निर्माण होणाऱ्या विकारांच्या बंधनात तो सापडत नाही. ज्याप्रमाणे जलातील कमळाचे पान जलाने भिजत नाही त्याप्रमाणे तो कोणत्याही प्रकारच्या कामनेने लिप्त होत नाही आणि मोहरूपी मळाने मलिन होत नाही. त्याप्रमाणे तो प्रपंचामध्ये राहून इतर सर्व जणांसारखा दिसतो, परंतु मनाने असंग असतो. जसे पाण्याच्या संगतीने सूर्यबिंब पाण्यामध्ये दिसते. त्या पुरुषाकडे सामान्य भूमिकेतून पाहिले तर तो सामान्य माणसासारखा दिसतो. त्याच्या संबंधी
निश्चित विचार करू लागलो तर त्याचे वास्तव स्वरूप काही कळू शकत नाही. अशा लक्षणांनी युक्त तू जो पुरुष पाहशील तो आशापाशरहित व मुक्त आहे असे तू जाण. हे अर्जुना, तोच खरा कर्मयोगी होय. या जगात त्याचीच स्तुती होत असते. म्हणून तू असा कर्मयोगी हो असे मी तुला म्हणत आहे. तू आपल्या मनाचा निग्रह कर आणि अंतःकरणात स्थिर हो. मग ही कर्मेंद्रिये खुशाल आपापले व्यवहार सुखाने करू देत.